नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय पोपटराव भसे यांची जोडीदार ही कादंबरी आणि आज भाग 5वा. परीक्षेच्या आदल्या दिवशी नाश्ता करतेवेळी बाबांनी विचारलं, उद्यापासून तुझी परीक्षा सुरू होणार आहे ना? असं का विचारताय? नाही, गेल्या 3-4 महिन्यात अभ्यास करताना तुला मी कधी बघितलं नाही म्हणून विचारलं मी. तब्बल 3-4 महिन्यांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी? वैशू, माझं चित्त जरी थाऱ्यावर नव्हतं तरी मी माझ्या पोरींकडं दुर्लक्ष केलं तर असं समजू नको. माझ्यापेक्षा माझ्या पोरींवर जास्त विश्वास आहे. घारीसारखी माझी तुमच्यावर नजर होती. तुला टेन्शनमुक्त ठेवावं म्हणून मी काय बोललो नाही. खरं सांगू का बाबा, माईच्या निधनानंतर कॉलेजला जाऊच नाही असं मला वाटत होतं. ते तुम्ही मान्य करणार नाही म्हणून मी कॉलेजला जात राहिले. अभ्यासात लक्ष लागलं नाही. तुमचा भार कमी करण्याच्या नादात अभ्यासाकडे दुर्लक्षही झालं. पण बाबा, मी एकही लेक्चर बुडवलेलं नाही. प्राध्यापकांनी शिकवलेलं जे कानावर पडलं तोच माझा अभ्यास. काळजी करू नका, खात्रीने सांगते, मी नापास नाही होणार. बाबा माझ्या पाठीवर समाधानानं हात ठेवून आईला म्हणाले, ऐकलत ना उमादेवी, आता तरी पटलं का? जगातल्या मुलींसारख्या आपल्या मुली नाहीत. त्यांना आणखीन काही समजून सांगायची गरज आहे का? सांगा बरं. अगं वैशू, तू अभ्यास करती का नाही याची तुझ्या मातोश्रीला चिंता लागून राहिली होती. मी तुम्हाला काही बोलत नाही, मी तुम्हाला लाडवून ठेवलं अशी तक्रार आहे यांची. काय गाय आई, अगं मला नोकरी करायची नाही, फक्त पास व्हायचं आहे आणि तेच महत्त्वाचं आहे. नाही, म्हणून आता परीक्षा होईपर्यंत ऑफिस, कापड दुकान सगळं बंद कर. 10-12 दिवसांनी काय फरक नाही पडणार. ठीक आहे, मी काय हाऊस म्हणून दुकानात ऑफिसलाच जात नाही. उद्यापासून नाही जाणार. वैशू, उद्यापासून नाही, आजपासून बंद सगळं. ठीक आहे आई, आजपासनं. अण्णांना, शिंदेसाहेबांना फोन करून सांगते मी. नाश्ता झाल्याबरोबर बाबा नंदादीपच्या बाहेर पडले. बयो आली होती. मी सुद्धा वरती माझ्या खोलीत गेले. अर्थशास्त्राचा पहिला पेपर होता. नोट्स वाचून काढल्या होत्या. फक्त एकदा पुस्तकावरनं नजर फिरवायची होती. माझी स्मरणशक्ती बऱ्यापैकी होती. कधी घोकमपट्टी करावी लागली नाही. एकदा ऐकलं, दुसऱ्यांदा वाचलं तरी बरंचसं स्मरणात राहत होतं. मला अभ्यासाचा कंटाळा नसताना तर वर्गात कायम पहिला नंबर पटकावला असता मी. अभ्यास करताना मला एक विचित्र सवय जडली होती. हळू आवाजात हिंदी मराठी गाणी ऐकत अभ्यास करण्याची. गाण्याची धून कानावर पडल्याशिवाय माझं लक्ष अभ्यासावर कधी केंद्रित झालंच नाही. टेबलावरचं पुस्तक हातात घेण्यापूर्वी मी ट्रान्झिस्टरचं बटन ऑन केलं. अगं नाच नाच राधे उडवूया रंग. पहिलंच आवडीचं मराठी सिनेगीत कानावर पडलं. मन प्रसन्न झालं. आनंदाने मी लोडाला पाठ टेकवली, पुस्तक उघडलं. मन एकाग्र व्हायला वेळ नाही लागला. 20-25 पानं नजरेखालून घातल्यानंतर एका गीतानं माझी एकाग्रता भंग केली. प्रीतीविना जीवाची, पंखाविना भरारी, आधार ना निवरी, आता दिशात चारी. नार्थ या जिण्याला का व्यर्थ वावरू मी, आभाळ फाटलेले टाका कुठे भरू मी. पुस्तक मिटलं आणि उठलेच. मलाच आश्चर्य वाटलं. माझ्या तर स्वप्नात सुद्धा प्रीती अंकुरली नव्हती. मग मी पुस्तक मिटून का उठले? मन विचलित का झालं? ट्रान्झिस्टरचं बटण बंद केलं आणि काहीशा बेचैन अवस्थेत खाली आले. दिवाणखान्यात माझ्या हातगावच्या आत्याचा मुलगा प्रशांत आईशी बोलत बसला होता. आनंदाने त्याच्या जवळ जाऊन मी विचारलं, केव्हा आलात प्रशांत साहेब? झाले असतील 15-20 मिनटं. तुमची प्रयोगशाळा काय म्हणते? वैशू, प्रशांत तुझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी मोठे येतात. काय रीत भात तुला? आईने नापसंती व्यक्त केली. आई, अगं प्रशांत साहेबांना कृषी पंडित समजते मी. मेहण्याच्या नात्यानं मी त्यांची नेहमी थट्टामस्करी करत असते. त्यांचा उपमर्द कसा करीन मी? मामी, तुमची वैशाली आता उद्योगधंदे सांभाळायला लागली. तुम्ही अजून हिला लहान समजता का? मलाही तुमच्या त्या रीतीभातीचा औपचारिकपणा आवडत नाही बरं का मामी. आज अचानक कसे उगवलात ते सांगा. उद्या तुझी परीक्षा सुरू होणार ना, तुला शुभेच्छा द्यायला आलो.
खोटं बोलू नका. अगं परवा तुमचा संजय आला होता माझ्याकडं. त्याची माझी भेट नाही झाली. आईजवळ बरंच पाल लावलं होतं त्यांनी. त्याची भेट घ्यायला आलाय का? नाही नाही, त्याला पुरता ओळखू नये मी. त्याच्या मागणीला भीत घालू नका हे तुम्हाला सांगायला आलो मी. आमचं बोलणं चालू असताना बयो बाहेर येऊन म्हणाली, आकासाहेब पाठ मांडलेत बरं का. उठा प्रशांत साहेब, आमची अन्नपूर्णा तुमची वाट बघती आहे. जेवण चालू असताना प्रशांत म्हणाला, वैशाली, मामा अजून म्हणावे तेवढे सावरलेले नाहीत. वरतून दाखवत नाहीत पण आतनं तुटत चाललीत असं वाटतंय. माझ्या डोळ्यातच अश्रू आले. आई म्हणाली, हे बघ वैशू, तुला खचून नाही चालायचं. डोळ्यात पाणी नको आणू बाई. शरीर भोगल्याशिवाय माणसाची सुटका नाही होत. जेवणानंतर प्रशांतला मी लगेच निरोप नाही दिला. संजय, माधुरी, बाबांचा आधार या विषयावर दिवाणखान्यात तासभर खलबतं करीत बसलो होतो. नंदादीपच्या फाटकापर्यंत त्याला निरोप द्यायला गेले. माघारी आल्यावर अभ्यासाची आठवण झाली. दिवस मावळेपर्यंत ठाम बसून राहिले. रात्री जेवणानंतर पुन्हा पुस्तक हातात घेतलं. विविध भारती चालू होती. मध्येच एक हिंदी गाणं लागलं. रुक जा रात ठहर जा रे चंदा, बीते ना मिलन की बेला. त्या गाण्यानं परत गुलाब मिलनची आठवण करून दिली. उर्वरित अभ्यासाचा बट्टाबोळच झाला. न्हाणीघरात जाऊन थंडगार पाणी अंगावर घ्यावं असं वाटायला लागलं. उठून बसतेवेळी गावाच्या दिशेनं 8-10 कुत्र्यांचा कालवा कानावर पडला. दिवसा ढवळ्या चोऱ्या व्हायला लागल्या होत्या. घड्याळात बघितलं 11 वाजायला आले होते. कुत्र्यांचा कालवा जास्तच वाढला म्हणून कानोसा घेण्यासाठी खोलीचं दार उघडलं, गॅलरीकडे गेले. माझ्या मागोमाग रूपा आली. मी तिला विचारलं, अजून जागी आहेस? आत्ता तर खालतून वरती आली. राम और श्याम लय भारी पिक्चर लागला होता. एकदाची परीक्षा संपली. सगळे पेपर बरे गेले होते. फार मोठी अपेक्षा नव्हती, फक्त पासची अपेक्षा होती. मनावरचं फार मोठं ओझं उतरल्यासारखं वाटलं. मार्च महिन्यातला 3रा रविवार असेल. ऑफिसला सुट्टी असल्यामुळे मी घरीच होते. दुपारच्या विश्रांतीनंतर खाली आले तेव्हा आई म्हणाली, वैशू, अगं नागेश्वराच्या दर्शनाला जावं असं वाटते. माई गेल्यापासनं त्या भोळ्या सांबाच्या भेटीला एकदाही गेले नाही ग. अगं मग जाऊ की, मी येईन तुझ्याबरोबर. पायी जायचं? चालेल, जाऊ पायी. माझंही चालणं फार कमी झालं आहे. किती वाजता निघूया? निघू की 4-5च्या दरम्यान. ठीक आहे, मी परडी घेऊन मागे जाते. थोडी फुलं आणते तोडून. संतोष भाऊंच्या दुकानातनं साखर फुटाणे घेऊन जाऊ. चालेल, मी चहा ठेवते. चहा घेतल्यावर जा फुलं आणायला. आई आनंदून म्हणाली. मी गाडीचा आग्रह नाही धरला. मी पायी जायला होकार दिला म्हणून आईलाही बरं वाटलं. बाबांची तब्येत खालावत चालल्यामुळे तिची अस्वस्थता वाढत चालली आहे ही मला जाणीव झाली होती. त्याबाबत मी मौन पाळलं होतं. नागेश्वरावर माझीही श्रद्धा होती, पण त्या देवाला साकडं घालण्या इतपत माझी पात्रता किंवा भक्ती नव्हती. आईच्या मनात नक्कीच नागेश्वराला साकडं घालण्याचा विचार असणार असं मनात म्हणत मी परडी घेऊन फुलं आणायला पाठीमागे गेले. जास्वंदी आणि मोगऱ्याची ओंजळभर फुलं तोडली. तुळशीच्या 8-10 मंजिऱ्या खुडल्या. देवदर्शनाला निघण्यापूर्वी मी आईला विचारलं, आई पंजाबी ड्रेस घालू का साडी नेसू? अगं बाई, साडी नेस. शहरात नाही जायचं आपल्याला, गावात जायचे. साडी नेसली की 2-4 वर्षांनी वय वाढल्यासारखं वाटतं ग मला. म्हातारपण आल्यासारखं नाही वाटत ना. साडी नेस जा. अगं खेडेगावात खेड्यासारखं वागायचं. वागतीये की, मी फक्त नेसण्याबद्दल विचारलं तुला. आगाऊपणा करू नको ग तू. डाळिंबी रंगाची रेशमी साडी परिधान केली. दंडात रुतून बसणारा कटोरी मॅचिंग ब्लाऊज घातला. देवालाच जायचं होतं त्यामुळे फारसा साजशृंगार नाही केला. गळ्यात चेन, कानात रिंगा, डाव्या मनगटात घड्याळ, उजव्या हातात सोन्याची एक बांगडी आणि कपाळावर गंधाची टिकली लिहून मी खाली आले. बरोबर 4:45 वाजता आम्ही मायले की नंदादीपच्या फाटका बाहेर पडलो. वेशीपर्यंत पोचायला 15-20 मिनटं लागली. संतोष भाऊंच्या दुकानात गेलो साखर फुटाणे घ्यायला. त्यांनी चहासाठी थांबण्याचा आग्रह केला, पण आई म्हणाली, अहो चहा घेतला आणि लगेच इकडे निघालो. काय अलीकडं मला जरा ॲसिडिटीचा त्रास व्हायला लागला आहे म्हणून चहा शक्यतो टाळते मी. आग्रह करू नको, फक्त एक गाडवा भरून पाणी आण. तिथून पुढे अवघ्या 15-20 पावलांवर मधुभाऊंचं घर आहे. अंगणातल्या फणसाच्या झाडाखाली सुधाकर बसला होता. आम्हाला बघतात तो लगबगीनं उठून उभा राहिला. हसून आदरानं म्हणाला, देवदर्शनाला चालल्या का तुम्ही? होय रे बाबा, येतो का? नाही, मी आत्ता एवढ्यात तर मंदिराकडनं आलो ना.
बरं मग आम्ही येतो जाऊन. चहासाठी थांबाल ना? चहामुळे आईची ॲसिडिटी वाढते. मग त्यांच्यासाठी आईला सांगतो ना दूध गरम करायला. मधुभाऊ नाही आहेत का घरात? तो विशाल भाऊकडे गेलाय बसायला, बोलून आणतो मी. नागेश्वराचं मनोभावे दर्शन घेतलं. आम्ही माघारी फिरलो. मधुभाऊ सुधाकर दोघेही अंगणात उभं राहून आमची आतुरतेनं वाट बघत होते. ओसरीत टाकलेल्या चटईवर आम्ही जाऊन बसलो. 2 मिनिटात मग आम्ही आतनं दुधाचे कप घेऊन आले. दूध घेतल्यावर आईने मधुभाऊनं विचारलं, मधू, अरे लगीन सराई सुरू झाली बाबा. आणखीन किती दिवस नशिबाला दोष देत झुरत राहणार? अहो काकी, नोकरीची काही शाश्वती नाही. खात्रीशीर नोकरी मिळाल्याशिवाय आता लग्नाचा विचारच करायचा नाही असं मी ठरवलं आहे. तुमचं काय चाललंय कमळाबाई? आता काय मोलमजुरीशिवाय दुसरं काय चालणार? आज घरी कशा? रविवारच्याला दोन्ही पोरं घरी असतात म्हणून मोलाच्या कामाला जात नाही मी. होय का? आणि आनंद भाऊ कुठे गेले? ते सरपंचाची बटाट्याची काढणी चालू आहे ना, आवतं घेऊन गेलेत. तुमच्या अनिताचं बरं चाललंय? हां, तिलाही सुखात आहे, माणसं चांगली भेटली बघा. आई, अगं दिवस मावळायला आलाय, रूपा आपली वाट बघत असेल. मी आईला आठवण करून दिली. निरोप घेतेवेळी कुंकू लावताना मामी आईला म्हणाल्या, शेठजी कोणच्या वारी घरी थांबतात? शनिवारी का? नाही, त्यांना बरं नसतं असं समजलंय, म्हणलं भेटायला यावं त्यांना. मग ह्या की एखाद्या शनिवारी, तर आज 2 तासाची सवड काढून या, आई आपलेपणानं म्हणाली. आम्ही वेशी बाहेर पडतेवेळी दिवस मावळला होता. करंजोडा पुढे 50-60 पावलांवर आला असताना मागून मधुभाऊ सायकलवरून आले. त्यांच्या हातात माझी पर्स होती. मी आश्चर्यानं विचारलं, अगं बाई, माझी पर्स? मी तिरडीत ठेवली होती. ती चटईवर होती. तुम्ही वेशी बाहेर पडेपर्यंत आम्ही अंगणात होतो, नाही तर लगेच आणून दिली असती. अहो, उद्या आणून दिली असती तरी चाललं असतं. नाही, अंधार वाढायला लागला आहे, त्यामुळे पर्स देण्याच्या निमित्तानं का होईना, पण मी स्टँडपर्यंत तुमची सोबत करणार आहे. स्टँडपर्यंत का? आमचा नंदादीप काटेरी आहे? नाही, काटेरी नाही आहे. विशाल वाट बघत असेल. शारदा यजमानांसकट जेवायला आली आहे. काय सांगताय? मला कसं काय तिने नाही फोन केला? मोबाईल बदलला आहे तिने. उद्या 10-11 वाजेपर्यंत ते तुझ्या ऑफिसमध्ये येणार आहेत. माझं घर त्यांना माहीत नाही का? प्रकाश साहेबांना क्रशची खडेची ऑर्डर द्यायची आहे. तिचा नवीन मोबाईल नंबर माहिती आहे? नाही ना. मग विशाल भाऊंकडे गेल्यावर तिला फोन करायला सांगाल? सांगतो. काही निरोप सांगायचा असेल तर तोही सांगतो. नाही, निरोप नाही, मला फोन करायला सांगा फक्त. आम्हाला सोबत करण्यासाठी मधुभाऊ बोलत बोलत नंदादीपच्या फाटकापर्यंत आले. आग्रह करूनही आत नाही आले. तिथूनच ते माघारी वळले. रूपा वाट बघत होती. पातळ बदलण्यासाठी मी वरती गेले. कपाटाच्या आरशात बघत पातळ सोडलं. गाऊन परिधान करताना ओठातनं आपोआप काव्यपंक्ती बाहेर पडल्या. श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशीम धारा, उलगडला झाडातून अवचित, हिरवा मोर पिसारा, श्रावणात घननिळा. मन आनंदलं ना की गाणं गुणगुणताना मला सगळ्या जगाचाच विसर पडतो. एप्रिल महिन्याला सुरुवात होऊन 2-3 दिवस झाले असतील. सकाळी 9-9:30ची वेळ होती. ऑफिसला जायची माझी तयारी चालू असताना रूपा जवळ आली आणि म्हणाली, आक्का, बाबांनी तुला बैठकीच्या खोलीत बोलवले. का गं? नाही गं, मला माहिती. ड्रेसिंग, गंध पावडर करून झाल्यावर मी बैठकीच्या खोलीत गेले. बाबांजवळ आईही बसलेली दिसली. मी दारातनंच बाबांना विचारलं, मी ऑफिसला निघाली आहे, काही काम आहे? अगं, म्हणून तर तुला बोलवून घेतलं ना, ये. मी आईजवळ जाऊन बसले. तिचा चेहरा गंभीर वाटला. बाबा शांतपणे म्हणाले, वैशू, लगीन सराई चालू आहे. तुझ्यासाठी स्थळं बघायला सुरुवात करायला पाहिजे. तुझा विचार घ्यावा म्हणून. मला शंका आली होती, पण माझ्या मनात लग्नाचा विचार कधी आलाच नव्हता. म्हणून मी म्हणाले, नाही बाबा, मला एवढ्यात नाही लग्न करायचं. काय कारण? काय नाही, कारणं अनेक आहेत. मी खालच्या आवाजात म्हणाले, आम्हाला कळू दे. गोंधळून जायचं काय कारण नाही. कोणचाही बी आड पडदा पण ठेवू नको. आई बाबा, मला तुमची चिंता समजते. वयात आलेल्या मुलीला बोहल्यावर चढवल्याशिवाय जन्मदात्यांची चिंता दूर होत नाही, हेही माहिती आहे मला. पण शेतीवाडीचा, उद्योगधंद्याचा व्याप तुम्ही एवढा वाढवून ठेवला आहे. त्यातून तुमची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. रूपा लहान आहे. हे सगळ्याचं कमी जास्त बघायला माझ्याशिवाय दुसरं कोण आहे?
शिवाय माईच्या जाण्याचा अद्याप कुणालाही विसर नाही पडला. अगं, तिच्या त्या अकाली जाण्याने आपल्यापुढं गंभीर प्रश्न निर्माण केला आहे. आपल्या हिंदू धर्माचे रीतिरिवाज तुला माहीत नाही का? माईला जाऊन 1 वर्ष पूर्ण व्हायच्या तुझं लग्न व्हायला पाहिजे, नाही तर मग 3 वर्ष लग्न करता येणार नाही तुला. 31 डिसेंबरला अजून खूप अवधी आहे. मी अजून नाही लग्नाचा विचार केला आणि 31 डिसेंबरपर्यंत लग्न झालं नाही तर 3 वर्ष थांबायची तयारी आहे माझी. अगं, पण 3 वर्ष थांबायची आमची तयारी नाही ना पोरी. तुम्हाला कोणी एखादं स्थळ सुचवलंय का? सुचवायला कशाला पाहिजे? तुझ्या आत्यानं प्रशांतसाठी स्थळं बघायला सुरुवात केली ना. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला. शब्दांची जुळवणी करण्यासाठी मी गप्प राहणं पसंत केलं. मी बोले ना म्हणून आई म्हणाली, आता कसला विचार करते तू? प्रशांत तुला आवडतोय, तुझ्या योग्यतेचा आहे तो, आणि तो बी तुला ना करणार नाही. हातचं सोडून कशाला पाळ त्याच्या मागं लागायचं? आई, अगं तू म्हणतेस ते सगळं खरं आहे. प्रशांतला मीच काय कुणीही नाकारू शकणार नाही. तुमच्या शब्दापुढे आत्याही जाऊ शकणार नाही. पण एक फार मोठा गहन प्रश्न आहे. तो आत्या प्रशांत या दोघांपैकी कुणीही मान्य करणार नाही. अगं बाया, कोणचा प्रश्न आहे? प्रशांत घरजावई व्हायला तयार होणार नाही. लग्न झालं नाही ना तरी चालेल माझं, मी आजन्म कुमारी राहीन, पण तुम्हाला सोडून मी दुसरीकडे कुठेही नांदायला जाणार नाही. वैशू, वैशू काय बोलती तू? बाबांचे डोळे आसवांनी डबडबले. बाबा, तुमची थोरली मुलगी म्हणून माझी जी काही कर्तव्य आहेत ना त्याच्या आड मी माझ्या सुखांना येऊ देणार नाही. प्रशांत फार मोठा बागायतदार आहे, कृषी तज्ज्ञ आहे. आपल्या शेतात नवे नवे प्रयोग करण्यात इतका जखडून गेला आहे. वाटलं तर तुम्ही त्याला विचारून बघा. आपल्या इस्टेटीनं त्याला भुरळ घातली तर कदाचित तो घर जावई व्हायला तयार होईल, आणि तो तयार झाला तर तुमच्यापेक्षा जास्त आनंद मला होईल. मी आईबाबांच्या समाधानासाठी म्हणाले, पण ज्ञानबाची मेख फक्त मलाच माहिती होती. प्रशांत मला आवडत होता, पण तो स्वाभिमानी होता. इथे गुलामासारखा राहून आमच्या ओंजळीनं पाणी पिणारा नव्हता तो. आणि माझ्याच वर्गातल्या पारगावच्या माधुरी नावाच्या सुंदर मुलीवर त्याचं प्रेम होतं. शारदाप्रमाणे माधुरीसुद्धा माझी जिवलग मैत्रीण होती. तिने आणि प्रशांतनी माझ्याच साक्षीनं लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. फक्त एक गोष्ट माझ्या लक्षात येत नव्हती की आत्याला त्यांनी माधुरीविषयी आत्तापर्यंत अंधारात का ठेवलं आहे. वैशू, तू म्हणतेस त्याप्रमाणे प्रशांत घरजावई व्हायला तयार होणार नाही. त्याला घरजावई करून घ्यायचा हट्ट तू सोडावा. हे बघ, आमचे व्याप सांभाळण्यासाठी आम्ही एखादा पगारी कारभारी नेमू किंवा सरपंचांनी सुचवलेल्या पर्यायाचा विचार करू. आमचे व्याप म्हणजे कुणाकुणाचे बाबा? एवढी परकी वाटतेय मी तुम्हाला? आणि मग तसं असेल तर माझ्या लग्नाची खटाटोप तरी कशाला करताय? मला तुमची फुटके कवडी नकोय. आत्ताच्या आत्ता मी अंगावरच्या वस्त्रानिशी तुमचं घर सोडून जायला तयार आहे. मी स्वतःला आवरच घालू शकले नाही. ओंजळीत तोंड झाकून ओक्साबोक्षी रडत होते मी. बाबांच्या लक्षात आली त्यांची चूक. ते उठले, माझ्या जवळ आले, मला कवटाळलं आणि म्हणाले, पोरी चुकलो मी. अगं, अनवधानाने माझ्या तोंडून शब्द गेलाय तो. तुझ्या बापाला क्षमा कर पोरी. बाबांच्या खांद्यावर डोकं ठेवून मी आसवांना आवर घातला. पदरानं डोळे कोरडे केले आणि म्हणाले, सरपंचांनी सुचवलेला पर्याय मला मान्य नाही बाबा. नाना नानींना काय उत्तर द्यायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एक तर माझ्या लग्नाचा विचार करू नका, किंवा करायचाच असेल तर घरजावई शोधा, याशिवाय पर्याय नाही दुसरा. अगं, प्रशांतवर तुझं प्रेम असावं असं मला वाटलं होतं. आई, त्याचे आणि माझे मार्ग वेगळे आहेत. मग घरजावई शोधायला आम्ही सुरुवात करायची का नाही? हरकत नाही, पण तुम्ही फार घाई करताय असं मला वाटतं. अगं, 22ावं लागलं की तुला. असू देत. माझा पाय शेवाळावर पडताना तुम्हाला दिसला तर एका क्षणाचा विलंब करू नका. दुपारी जेवायला येणार ना तू? ऑफिसमध्ये गेल्यानंतर फोन करीन. आणि बाबा, तुम्ही आज आराम करा, मी अण्णांना फोन करून सांगते. अगं, पण मला महत्त्वाची 2-3 कामं आहेत. फार तर दुपारची तासभर विश्रांती घेतो. 3-4 वाजता तिसगावला जातो. यानंतर अवघ्या 14-15 दिवसांची घटना. शनिवार होता. ऑफिसमधून मी जेवणासाठी घरी 12-12:30 वाजता परतले होते.
येणार नव्हते मी, पण बाबांना सकाळपासनं अस्वस्थ वाटायला लागलं होतं. सकाळी त्यांनी फराळसुद्धा केला नव्हता. आल्या आल्या मी आईला विचारलं, आई अगं बाबांनी काही खाल्लं का नाही? अगं मागाशी फक्त एक केळ आणि अर्धं सफरचंद खाल्लं. बरं फराळासाठी काय केलं आहेस? केली की खिचडी केली, वेफर तळले, खजूर आहे. बाबा वरतीच आहेत ना? अगं आंघोळीनंतर वरती गेले, ते खाली आलेच नाहीत बघ. आणि रूपा ती पण आहे वरती. आई तू ताटं कर, मी दोघांना खाली बोलवून आणते. आम्ही चौघंही बरोबर जेवायला बसलो. बाबांनी ताटातलं निम्मंसुद्धा संपवलं नाही. त्यांनी हात धुतल्यावर मी काळजीनं विचारलं, बाबा नेमकं काय होतंय तुम्हाला? काय थोडं अस्वस्थ वाटतंय बघ. सकाळपासून काही खाल्लं नाहीत, आत्ताही निम्मं ताटात ठेवलं आहे. अगं उपवासाच्या दिवशी 4 घास कमी खायचे असतात पोरी. काय तुम्ही आहे ना निष्करण माझ्या आजाराचा भाऊ केला बघा. खाणं आटोपल्यावर आम्ही दिवाणखान्यात जाऊन बसलो. अर्धा पाऊण तास बाबांनी आमच्याशी छान गप्पा मारल्या. कंटाळा आला म्हणून ते उठले. मी विचारलं, का उठलत बाबा? काय नाही, वरती जाऊन पडतो जरा. अहो मग बैठकीच्या खोलीत जाऊन पडा ना, थोड्या वेळानं चहा होईल. सारखं वर खाली करून त्रास वाढवून घ्याल. अगं अजून 60 बी गाठली नाही मी, 10-12 पायऱ्या चढून जाणं अवघड आहे काय? असं हसत हसत म्हणून बाबा जिन्याकडे गेले. मला त्यांचं लक्षण काही ठीक वाटत नव्हतं. त्यांचं हसणं वरवरचं आहे असं राहून राहून वाटत होतं. मनात शंकेची पाल चुकचुकली, त्यामुळे मला राहवलं नाही. मी उठले, जिन्याकडे गेले. तोपर्यंत बाबा 7-8 पायऱ्या चढले होते. 4-5 पायऱ्या बाकी होत्या. आलेल्या शंकेचं निरसन झाल्यासारखं वाटलं. मलाही तासभर विश्रांती घ्यायची होती. मी पहिल्या पायरीवर पाय ठेवते न ठेवते तोच बाबा मोठ्यांदा ओरडले, वैशू. माझं काळीच ठिकाणावर राहिलं नाही. क्षणार्धात शक्तिपात झाला होता. कठड्याचा आधार घेत मुश्किलीनं वरती गेले. नशीब बाबा सगळ्या पायऱ्या चढून गेले होते. घामानं ओलचिंब होऊन ते बेशुद्धावस्थेत अस्ताव्यस्त पडले. आईला हाक मारण्यासाठी मी तोंड उघडलं, पण आवाज घशात अडकला होता. 5-10 क्षणांनी बाहेर पडला. आई रूपा घाबऱ्या घुबऱ्या होऊन धावत वरती आल्या. माझ्याबरोबर रूपासुद्धा आक्रोश करायला लागली. आईनी प्रसंग ओळखला. तिने एवढा मोठा धीर आणला कुठून तेच आश्चर्य आहे. तिने आम्हाला दाटवलं, पोरीनो शांत व्हा, शांत व्हा, घाबरून जाऊ नका. तुमच्या बाबाला फक्त चक्कर आलेली दिसती. त्याला तिकडं उचला, बेडवर घेऊन जाऊ, घाम पुसून काढू. तोंडावर पाणी मारलं का 5-10 मिनिटात येतील शोध देऊ. बेडवर नेल्यावर आई बाबांचा घाम पुसायला लागली. आईच्या आत्मबलाकडे बघून मला धीर आला. स्वतःला सावरून मी रूपाला पाणी आणायला सांगितलं आणि लगेच माने डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर वैशाली बोलतीये, होईल तेवढ्या तातडीने या. का काय झालंय काय? बाबा चक्कर येऊन बेशुद्ध पडलेत, घामानं ओले चिंब झालेत. दीड सोडू नको, 10 मिनिटात आलो मी. माने डॉक्टरांनी आल्या आल्या बाबांची नाडी बघितली, रक्तदाब चेक केला, लागोपाठ 2 इंजेक्शन्स दिले. त्यानंतर 4-5 मिनिटांनी बाबांनी डोळे उघडले. तोपर्यंत आमच्या जीवात जीव नव्हता. काकी शेडजींना कपभर कॉफी भाजली तर बरं होईल. आई कॉफी बनवायला खाली गेल्यावर माने डॉक्टर मला बाजूला घेऊन म्हणाले, वैशू शेडजींना सौम्य अटॅक आला होता. धोका टाळला असला तरी 3-4 दिवस काळजी घ्यायला हवी. शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये सोयीसुविधा आहेत, लगेच घेऊन जायला पाहिजे. बाबांना काय सांगू? तू नको सांगू, मी सांगतो. कॉफी पिऊन झाल्यावर डॉक्टर बाबांना म्हणाले, शेडजी जिना चढताना तुमचा रक्तदाब अचानक वाढला आहे, त्यामुळे तुम्हाला ग्लानी आली. रक्तदाब आता नॉर्मलवर आला असला तरी तो कधीही कमी जास्त होऊ शकतो. हृदयावरचा ताण वाढला की धोका संभवतो आणि हा धोका टाळण्यासाठी तुम्ही शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये 3-4 दिवस ॲडमिट व्हावं असं माझं मत आहे. कधी होऊ ॲडमिट? आता लगेच गेला तर उत्तम. रानडे डॉक्टरांना मी चिठ्ठी लिहून देतो, म्हणजे त्यांना उपचार करणं सोयीचं जाईल. रूपा बयाला बोलून आण, बापूंला हिथं मुक्कामी यायला सांग. संध्याकाळी तू नाही येणार वय? कसनुसं तोंड करून रूपानं मला विचारलं. येईन की, दोघींचं काय काम आहे दवाखान्यात? आणि संध्याकाळच्या जेवणाचं काय करतील अण्णा सोय? आम्ही शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा 4 वाजायला आले होते. निघण्यापूर्वी मी रानडे डॉक्टरांना फोन केला होता. पूर्वकल्पना देऊन ठेवल्यामुळे त्यांनी लगेच उपचार सुरू केले. तासाभरात 4-5 वेळा त्यांनी बाबांना तपासलं. 6 वाजता एक नर्स मला म्हणाली, अक्कासाहेब तुम्हाला सरांनी ऑफिसमध्ये बोलवले.
मी रानडे डॉक्टरांच्या भेटीला गेले. मला बघताच ते म्हणाले, ये बैस बैस वैशाली, तू टेन्शनमध्ये दिसलीस म्हणून तुला बोलवून घेतलं आहे. हे बघ, काळजी करायचं कारण नाही. 2 दिवसात शेटजींच्या हृदयाचा रक्तपुरवठा सुरळीत होईल. एखाद्या रक्तवाहिनीत बिघाड, ती शक्यता वाटतीये. हृदयात मात्र फॉल्ट नाही आहे. बायपास करावी लागेल? नाही, गरज नाही भासणार. इंजेक्शननी किरकोळ अडथळे दूर करता येतात. खरं सांगतो, तुझ्या माईच्या निधनामुळे शेटजींनी जी हाय खाल्ली ना, त्यामुळे हे सगळं घडलं आहे. ते स्वतःला सावरून न शकल्याचा हा परिणाम. पण डॉक्टर, गेले 2 महिने त्यांनी एकदाही माईची आठवण नाही काढली. अगं, तोंडावाटे नसेल काढली, पण अंतर्यामी उसळलेलं तुफान अद्याप शमलेलं नसणार आहे. ते जर माईला विसरू शकले नाहीत तर असा प्रकार पुन्हा घडू शकतो. मग काय करायचं डॉक्टर? हे बघ वैशाली, आम्ही शरीराच्या व्याधी दूर करू शकतो, आम्हाला मनाच्या व्याधी फारशा बऱ्या नाही करता येत. श्रोतेहो, जोडीदार या पोपटराव भसे लिखित कादंबरीचा हा होता 5वा भाग. 6वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.